पावसाच्या आधी डोंगरावर राहणाऱ्या लोकांच्या BMCने नोटीस देण्याचे काम सुरू केलेलं आहे। माझ्याबरोबर स्थानिक रहिवासी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। हा चुनाभट्टीचा डोंगर आहे, तुम्ही इथे राहतात आणि काफी पूर्वीपासून राहतात, तुमची 2 पिढ्या इथे राहून गेलेली आहेत। काय सांगाल आपण, दरवर्षी जे डोंगर पडतात, लोक मरतात आणि लोकांना आता BMC नोटीस देत आहे, काय सांगाल? दरवर्षी नोटीसचं काम तर BMC बजावते, पण बाकी प्रशासनाचं काम आहे ना की त्यांची सोय काहीतरी केली पाहिजे। आता इथं सोय म्हणून काहीच नाही। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। लोक हे करतात, ॲप्लिकेशन करतात की पुनर्वसन करा किंवा काही करा, पण काही नाही, तर सगळं दुर्लक्ष आहे। सगळी गैरसोय करून ठेवली। आता मुख्यमंत्री साहेब इकडे येऊन गेले चुनाभट्टीला, पण काही अजून काही त्याचा विचार केलेला नाही आहे। दरवर्षी डोंगर पडतात आणि लोक मरतात, लोक जखमी होतात, त्यासाठी तुम्ही काय सांगाल लोकांना? त्यांचा काहीतरी उपाय केल्याशिवाय ते कुठे जाणार नाही ना। आता असं आहे ना की त्यांचं कुठंतरी पुनर्वसन केलं पाहिजे किंवा काही केलं पाहिजे, त्यांची योजना झाली पाहिजे ना। आज एवढा मोठा मुंबईच्या मध्यस्थी असलेला डोंगर आहे, त्याच्याबाबत कुणी विचार करत नाही। आम्ही ह्या मागे महानगरपालिका, स्थानिक आमदार सगळ्यांकडं ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याबाबत, असं की जे कोपऱ्याला राहणारी लोक आहेत त्यांना कुठंतरी पुनर्वसन करावे किंवा त्यांचं सोय करावी। तुम्ही इथे राहतात सचिन भाऊ आणि काफी जुना आहेत, काय सांगाल इथे दरवर्षी काय होतात आणि लोकांना कसा डोंगर पडतात? तर दरवर्षी इथे कुठल्या ना कुठल्या कोपऱ्याने डोंगर पडतं, कोणी जखमी होतं किंवा काही होतं। मग ते त्यावेळेस नुसतं चालतं आपलं की कोणी गेलं हॉस्पिटलला नेलं, कोणी कुठं नेलं, पण त्याच्या पुढे ते नंतर काही पुढं जात नाही, ते तिथपर्यंत सीमित राहतं। तुमची मागणी काय? आमची मागणी आहे की सगळ्यांना पुनर्वसन करावं, काही त्यांच्या अटी असेल ते पूर्ण करून त्यांचं पुनर्वसन योजना करून टाकावी। किती वर्षापासून राहता इथे तुम्ही? आता आम्हाला इकडे दुसरी पिढी, माझी मुलांची तिसरी पिढी, आज मुलांचं शिक्षण आमच्या इथंच चाललं आहे, काही त्यामधून निघलं पाहिजे मार्ग असं आहेत। स्थानिक रहिवासी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की दरवर्षी डोंगर कोसळतात आणि लोक जखमी होतात, लोक त्याच्यामध्ये मरतात आणि आतापर्यंत पुनर्वसन झालेलं नाही आहे। 2 दिवसापूर्वी जे आहेत मुख्यमंत्री इथे येऊन गेलेले आहेत आणि लोकांना भेट घालून गेलेले आहेत आणि लोकांना पुनर्वसन मिळावा अशी त्यांची मागणी आहे। कारण आदित्य पाणी TV9 मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।